नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण केलेली ई पीक पाणी ही पूर्ण झाली का अर्धीच राहिली तसेच आपण केलेली ई पीक पाणी यामध्ये काही चुका झालेल्या आहे की काय त्याचबरोबर मित्रांनो ई पीक पाणी केल्यानंतर किती दिवसामध्ये आपल्या सातबाऱ्या उतार्यावर ई पीक पाणीची नोंद ही लागली जाते तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ई पीक पाणीचं जे ॲप्लिकेशन आहे तर हे आपल्याला ओपन करायचं आहे। त्यानंतर इथं बोटाने साईडला दोनदा लोटायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला महसूल विभागात निवडायचं ऑप्शन आलेलं आहे। परंतु मित्रांनो त्या अगोदर इथं एक खाली सूचना देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। खरीप हंगामासाठी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत तुम्ही ई पीक पाणी करू शकता। तुमच्या हातामध्ये आता फक्त एक 6 ते 7च दिवस राहिलेले आहेत। तर तुम्ही अजूनपर्यंत ई पीक पाणी केलेली नसेल तर 15 सप्टेंबरच्या आत आपल्याला ई पीक पाणी ही करायची आहेत। तर आता इथं आपल्याला इथं आपला विभाग निवडायचा आहे। त्यानंतर इथं बाणावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं शेतकरी म्हणून लॉग इन करा या नावावरती क्लिक करायचं आहे। आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं आल्यानंतर आपल्याला आपला खातेदार हा निवडायचा आहे। आपल्याला ज्याची ई पीक पाणी झालेली आहे का नाही तर तो खातेदार आपल्याला इथं निवडायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं खाली संकेतांक नंबर टाकायचा आहे। आपण हा संकेतांक विसरला असाल तर तुम्हाला इथं संकेतांक विसरलात या नावावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथं या बाणावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन ओपन होतील। तर इथं तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, जिथं आपण ई पीक पाणीसाठी अर्ज केलेला आहे। तर आपल्याला तोच ऑप्शन इथं ओपन करायचा आहे, पीक माहिती नोंदवा। तर इथं क्लिक केल्यानंतर बघा इथं 2 नंबरला एक पिकाची माहिती पहा या नावाचा एक ऑप्शन आहे, तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुम्ही जी काही आतापर्यंत ई पीक पाणी केलेली आहे, तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे तर याची संपूर्ण माहिती तुमची इथं आलेली आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुमची ई पीक पाणी हीच झालेली आहे का नाही। इथं बघा तुमचा जिल्हा दाखवण्यात आलेला आहे, तालुका दाखवण्यात आलेला आहे, तुमचं गाव, खाते क्रमांक, गट नंबर, त्यानंतर तुम्ही पीक कोणतं निवडलेलं आहे, किती क्षेत्र भरलेलं आहे, खरीप हंगाम कोणतं निवडलेला आहे तुम्ही म्हणजे हंगाम कोणतं निवडलेला आहे, त्यानंतर लागवडीचा दिनांक किती टाकलेला आहे। तर याची संपूर्ण माहिती इथं ही ओपन झालेली आहे। जर आता इथं तुमची माहिती जर चुकलेली असेल आणि तुम्ही जर तुमची पीक पाहणी करून ही फक्त 48 तासाच्या अगोदर तुम्ही इथं जर बघितली तुमची माहिती चुकलेली आहे तर तुम्हाला 48 तासापर्यंत इथं तुमच्या ई पीक पाणीमध्ये सुधारणा करता येते, दुरुस्ती करता येते। 48 तासानंतर तुम्हाला यामध्ये कोणताही बदल हा करता येत नाही। त्यानंतर तुमच्या गावातील किती सदस्यांनी ई पीक पाणी केलेली आहे तसेच तुमची ई पीक पाणी झालेली आहे का नाही हे सुद्धा तुम्ही पुन्हा अजून एका ठिकाणी बघू शकता। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं होमचं बटन या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं आल्यानंतर इथं बघा खाली एक शेवटचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, गावचे खातेदारांची पीक पाहणी। तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपली ई पीक पाणी केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या नावावरचा जो बॅकग्राऊंड आहे तर हा हिरव्या कलरचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी ही अपूर्ण आहे तर त्यांच्या नावावरचा जो बॅकग्राऊंड आहे तर तो व्हाईट कलरचा आहे। आता इथं तुम्ही यामध्ये माहिती काय भरलेली आहे तुम्हाला जर हे बघायचं असेल तर इथं डोळ्याचं एक ऑप्शन आहे, तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, खाते क्रमांक, गट नंबर, हंगाम कोणता निवडलेला आहे, पीक कोणतं भरलेलं आहे, तुम्ही क्षेत्र किती भरलेलं आहे, तारीख किती निवडलेली आहे पीक पेरणीची, तर याची संपूर्ण माहिती इथं दाखवली जाते। आणि मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इथं बघू शकता तुमच्या पिकाची जी काही तुम्ही ई पीक पाणी केलेली आहे तर ही बरोबर झालेली आहे का नाही किंवा आपण केलेली ई पीक पाणी ही पूर्ण झालेली आहे का नाही। तसंच आपण केलेल्या ई पीक पाणी नंतर मित्रांनो 48 ते 72 तासामध्ये आपल्या सातबाऱ्या उतार्यावर ई पीक पाणीची जी नोंद आहे तर ही लागली जाते। तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।